आज सोबतीला मुसळधार पावसाच्या सरी होत्या. आजची भटकंती आहे या दाट धुक्यात लपलेल्या एका छोट्याशा गावाची आणि त्या गावाजवळ असणाऱ्या एका दुर्मिळ देवराईची. जमिनीवर दाटी करून बसलेल्या धुक्यांच्या मधून रस्ता शोधत मी गावामध्ये पोहोचलो. सध्या भात शेतीचे आणि आषाढी वारीचे दिवस आणि म्हणूनच गावामध्ये कोणीच नजरेस पडत नव्हते. रस्त्याच्या आडोशाला एक शाळा होती. आत डोकावले तर 4 विद्यार्थी आणि एक शिक्षक दिसले. सरांना रस्त्याबद्दल विचारले आणि शाळेच्या डाव्या बाजूने देवराईकडे निघालो. बाबा मंदिर कुठे आहे? मंदिर वरच्या रस्त्याने जाऊ नका, खालच्या रस्त्याने. खालतून जाऊ का? गाडी जाते का? गाडी जाते. रस्ता पूर्णपणे मातीचा आणि निसरडा असल्याने बाईक रस्त्या शेजारीच लावली आणि चालत निघालो. काही अंतर चालल्यानंतर निसर्गाचा तो अद्भुत ठेवा माझ्या नजरेसमोर आला. देवराईच्या प्रवेशद्वारावर पोहोचताच पावसाच्या सरींनी माझे स्वागत केले. मंदिराच्या आसऱ्याला थांबून तासभर मी आजूबाजूची गर्द वनराई आणि आकाशातून कोसळणाऱ्या जलधारांचा सोहळा बघण्यात घालवला. पावसाने थोडा विसावा घेतला आणि मी आपल्या पूर्वजांनी त्यांच्या अद्भुत कलेतून निर्माण केलेल्या शिल्पकलेच्या माळेतील एक एक मोती माझ्या नजरेतून वेचायला सुरुवात केली. हे 2 नंदी आहेत. एक छोटी आहे आणि एक मोठी मूर्ती आहे. त्या काळाबरोबर त्यांची आता पावसा पाण्यामुळे झीज झालेली आहे. आणि इकडे हे काही खांबांचे अवशेष आहेत मंदिराच्या. त्या नंदीच्या डाव्या बाजूला इकडे काही विरगळी आहेत. आता ही जी दिसते हा जो हात आहे असा आणि असा, ही समोरची जी आहे जो हात दिसतोय आपल्याला, ही सतीशिळा आहे. आणि ह्या बाजूच्या विरगळी आहेत. म्हणजे त्या काळी काही पराक्रम गाजवलेल्या ह्या व्यक्ती असतील, महत्त्वाचं काम केलेल्या, त्यांच्या स्मृतीमध्ये, त्यांच्या आठवणीमध्ये. आता ही इकडची सर्वात बाजूची आहे मोठी, ही पण सतीशिळाच आहे, कारण की हिच्यावर पण हातच आहे. बरेच अवशेष अशा अस्ताव्यस्त पडलेले तिकडं. थोडे या साईडला आले
तर इथे हे बघा असे गाडलेले आहेत जमिनीमध्ये. खूप मोठं मंदिर असेल, पण हे सगळे जर अवशेष पाहिले ना तर एक अंदाज आपण लावू शकतो की या ठिकाणी पूर्वी खूप मोठं प्राचीन मंदिर असेल आणि त्याचे फक्त आता अवशेष असे इकडे तिकडे पडलेले आहेत. ते बघा त्या समोर विटांच्या पाठीमागे खांबाचे जे खालचे जोते असतात ते आहेत. त्यानंतर तिकडे पलीकडे झाडांमध्ये काही दिसत आहे. इतिहासाची आणि शिल्पकलेची आवड असणाऱ्या माझ्यासारख्यांसाठी हे ठिकाण म्हणजे एक ग्रंथच. हे बघा असेच पडलेले आहेत अस्ताव्यस्त इकडे तिकडे. हे खाली खांबांचे जे खांब असतील ते लॉक करण्यासाठी ते खाली केलेलं आहे त्याला. म्हणजे ते जे समोर दिसतंय गोल खड्डा त्याच्यामध्ये हा खांब लॉक केला जातो. म्हणजे हे खांबांचे सगळे पार्ट आहेत आणि या सर्व वास्तू असे अस्ताव्यस्त पडलेले आहेत इकडे तिकडे. आता ह्या मंदिराच्या डाव्या बाजूला इथे एक नंदीचा अवशेष दिसतोय समोर तुटलेल्या अवस्थेमध्ये आणि इथून एक खाली जायला मार्ग आहे. तर इथे असं एक चौकोनी टाके दिसेल, पण हे टाके नाही आहे, त्याच्या आतमध्ये एक शिवपिंड आहे. आता हे सर्व पाण्याने भरलं आहे त्यामुळे काय व्यवस्थित दाखवता येणार नाही. आता ह्या मंदिराचं नूतनीकरण चालू आहे, म्हणजे हे सगळं नवीन दिसेल आता सिमेंटचं. पूर्ण पावसाचं पाणी जमा झालं इथे. आतमध्ये काहीच दिसत नाही, खूप अंधार आहे. शिवपिंडी आहे आणि बहुतेक इथे पण पाणी जमा झाले. इथे मंदिराच्या मागील बाजूस आलं तर हे आजूबाजूने जे चौथरे दिसतात हे पूर्वीच्या मंदिराचं पूर्ण क्षेत्र असेल त्यावेळेस.